हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज बघा मी बनवत आहे फणसाच्या कुयरीची भाजी. त्याच्यासाठी बघा मी एकदम असा कोवळा फणसाचा पारा एक घेतला होता. त्याला आहे ना त्याची पाव काढून त्याच्यावरची साल सगळी सोलून भाजीवाल्याकडूनच ह्याचे मी छोटे छोटेसे तुकडे करून आणले होते. बघा त्याने असे मस्तपैकी छान असे पीस करून दिलेत. तर मी हा फणस दादरला गेले होते तर दादरवरून घेऊन आले होते. एक पारा घेऊन आलेली 120 रुपयाला एक त्याने छोटा फणसाची कुयरी मला दिली होती. मला फणसाची भाजी खूपच आवडते. कारण रत्नागिरी साईडला तिकडे कोकण साईडला ही कसं आता सीझन फणसाचा चालू झाल्यावर वरच्यावर ही भाजी केली जाते. त्यामुळे आम्हाला ही खायची भाजी अशी सवय आहे. आणि ही उपवासालाही चालते भाजी. उपवासालाही लोक खातात शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून. जसं आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो त्याच प्रकारे उपवासाची भाजी तसंच जिरं मिरची आणखीन तूप शेंगदाण्याचं कूट घालून हा फणस शिजवून अशी त्याची भाजी केली जाते. तर आज मी लाल मिरची पावडर घालून आहे ना, राई मोहरी कढीपत्ता खूप सारा लसूण कांदा वगैरे घालणार नाही आहे, जास्त लसूण घालून असं छानपैकी ह्याला आता स्मॅश करून घेते मी. हा एवढा शिजलाय छानपैकी फणस की हे बघा असं हातानंच कुस्करून घेतला तरी छान कुस्करला जातोय तो. मी कुकरला ह्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. तर 2-3